दापोली खेड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांना मंत्रिपद मिळालं आणि त्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघामध्ये ते दाखल झालेत। यावेळेला मंत्री योगेश कदम यांचं कार्यकर्त्यांनी जल्लोषामध्ये स्वागत सुद्धा केलंय। तसंच मंत्री म्हणून मिळालेल्या संधीचा उपयोग हा कोकणाच्या विकासासाठी करेन अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिलेली आहे। वडील मंत्री असल्यामुळे मला मंत्रिपदाची कार्यपद्धती माहिती आहे, त्यामुळे काम करताना कोणतेही आव्हान वाटणार नाही असं सुद्धा योगेश कदम यांनी म्हटलंय। भावना मनामध्ये एकच आहे की या खेड मतदारसंघाने आमदारांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री पाहिले, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते पाहिले, महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून पाहिले, एक ज्येष्ठ नेते म्हणून पाहिले आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी आज मला संधी दिलेली आहे। नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि भावना एकच आहे की या मंत्रिपदाच्या मार्फत माझ्या कोकणाचा विकास व्हावा, माझ्या महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडावी एवढीच मी देवीचरणी आज प्रार्थना केली। आमदार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, मंत्री म्हणून पहिल्यांदा संधी मिळते, काय आव्हान वाटतं? की मला वाटतं रामदासभाईंच्या रूपाने आम्ही मंत्रालय अनेक वर्ष पाहिलेले आहे, त्यांचा अनुभव आम्ही जवळनं घेतलेला आहे, त्यामुळे नक्कीच ही आव्हानं सोपरित्या पेलू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।